ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन ऑफ सॉलिड्स म्हणजेच घनाकृतींचे लंबजन्य प्रक्षेप देखावे यामध्ये षटकोनी चिती हेक्सागोनल प्रिझम चे आपण आज लंबजन्य प्रक्षेप देखावे काढणार आहोत। इथे आपल्याला एक षटकोनी चिती दिली आहे, तिची बाजू 40 mm आहे आणि उंची ही 100 mm आहे। उंची या आसाची उंची अथवा या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंतची उंची, तर अशी ही षटकोनी चिती तिच्या पायावर उभी आहे आणि त्याला ज्या 6 बाजू आहेत त्या 6 बाजूपैकी एक बाजू ही उभ्या पातळीला समांतर आहे, म्हणजे ती या पद्धतीने ठेवली आहे। आणि या पद्धतीने ठेवून आपल्याला इथे लंबजन्य म्हणजे समोरून लंब काटकोनात बघून जे देखावे दिसतील ते आपल्याला काढायचे। तर ही आपण चिती घेतली, हिची बाजू 40 mm आहे आणि उंची 100 mm आहे। तर ही आपण आपल्या अभ्यासक्रमातील तिसऱ्या काटकोन पद्धतीनुसार इथे स्थिर ठेवली आणि समोरून लंब बघितलं। समोरून लंब बघितल्यानंतर आपल्याला 1, 2 आणि 3 आय दिसणार आहे। यामध्ये या बाजू या आपल्या समोर असल्यामुळे या दिसतात, त्यामुळे या ठळक करावं लागतील। तसंच पाठीमागच्या या 2 बाजू आपल्याला दिसणार नाही, या तुटक येतील, परंतु त्या एकाच रेषेत येतील, जे आपल्याला फ्रंट व्ह्यू काढताना लक्षात येईल। त्यानंतर टॉप व्ह्यू आपल्याला वरून बघताना या पद्धतीने षटकोन दिसणार आहे आणि हा काढत असताना त्याच्या 2 बाजू या एक्स ऍक्सिसला समांतर येतील, कारण आपण ही उभ्या पातळीला समांतर ठेवलेली। जर लंब ठेवली तर त्यावेळेस मात्र ही पोझिशन या पद्धतीने होईल। तर टॉप व्ह्यू आपला षटकोन येणार आहे या पद्धतीचा। आणि साइड व्ह्यू ही परत आपण आय तशीच ठेवणार आणि डाव्या बाजूने बघितल्यानंतर आपल्याला काय दिसेल तर 2 आय दिसतील आणि हे अंतर किती कमी होईल ते आपल्याला या टॉप व्ह्यू वरून दिसेल। ज्यावेळेस आपण फ्रंट व्ह्यू काढू, फ्रंट व्ह्यूचे माप देखील आपल्याला टॉप व्ह्यू वरून मिळणार आहे। तर प्रथमतः आपल्याला टॉप व्ह्यू काढावा लागेल। तर आपण टॉप व्ह्यू काढूया। टॉप व्ह्यू काढण्यासाठी इथे एक्स ऍक्सिस घेतला, वाय ऍक्सिस घेतला। इथे जो षटकोनाचा वर्तुळ काढायचा आहे त्याचा मध्यबिंदू घेऊन आपण एक 40 बाजू असलेला वर्तुळ काढूया आणि त्यामध्ये षटकोन काढूया। त्यानंतर आपण या वर्तुळाचे 6 भाग करणार आहोत आणि तो जो षटकोन असेल तोच आपल्याला इथे दिसणार आहे टॉप व्ह्यू मध्ये। हा ओ पॉइंट आहे, या पद्धतीने हा झाला टॉप व्ह्यू। बाजू आपण 40 mm घेतली, इथे ही बाजू आपण घेऊ शकतो। एक वाढीव रेषा आणि डायमेन्शन लाईन घेऊन त्याच्यावर आपण 40 mm लिहिले। आता त्याचे प्रोजेक्शन आपण खाली घेऊया। खाली घेत असताना हे दोन्ही बिंदू एकाच रेषेत येतील, नंतर हे 2 बिंदू एकाच रेषेत येतील आणि या बिंदूमधून एक प्रोजेक्शन आपल्याला या पद्धतीने खाली घ्यावं लागते। आणि एक रेषा घेऊन जी काही उंची आपल्याला असेल ती उंची आपल्याला इथे टाकायची। तर उंची आपल्याला दिलेली 100 mm, तर ही आपल्याला 100 mm च्या उंचीचा इथे प्रथमतः आय दिसणार आहे आणि या रेषा आपण ठळक केल्या।
आणि हा कोपरा दोन्ही आपल्याला समोर दिसतात ते आपण ठळक केले. मध्ये जे येईल तो मधील आस हा ओ डॅश. आता बघा हा आपण या पद्धतीने ठेवला आहे. तर या कोपऱ्यांना आपण नावे देऊ. पहिल्यांदा टॉप मध्ये देऊ, येथे आपल्याला खाली घेता येते. वरचा जो कोपरा आहे आपण त्याला A B C D E F हा किंवा इथून सुरू करू A B E आणि F. मग हा वरील कोपरा A, इथे B येईल, नंतर C D, नंतर इथे E आणि F. आता याच्या खालील कोपरा याला आपण 1 2 3 4 5 6 अशी क्रमाने नावं देऊया. एक 2 3 4 5 आणि 6. हा 1 2 3 4 नंतर 5 आणि 6. तर या पद्धतीने आपण कोपऱ्यांना नावे देऊ शकतो. आणि हा झाला फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू मध्ये किती उंची आहे हे आपल्याला दिसलंय. तर ती उंची आपण लिहूया. आता आपल्याला काढायचं आहे साइड व्ह्यू. साइड व्ह्यू साठी प्रोजेक्शन आपण टॉप व्ह्यू वरून घेणार या एक्स ऍक्सिस पर्यंत, आणि हे प्रोजेक्शन इथे क्रॉस केले आपण. इथून एक प्रोजेक्शन आपण 90 अंशात रोटेट करतो, फिरवतो. आणि इथे खाली क्रॉस करतो. तर या पद्धतीने इथे आपल्याला दोन आयत दिसणार आहेत. इथे आस आणि हा कोपरा हा एकाच रेषेत येणार आहे, ए आणि डी. तर वरच्या कोपऱ्याला आपण ABCD नावं घेतलेले आहे. तर हा ए आला, नंतर हा बी आला, नंतर सी पण इथेच येईल, नंतर एच्या खाली डी येईल, नंतर ई आणि एफ. तसंच 1 नंतर 2 आणि 3 नंतर 4 5 आणि 6. हा झाला साइड. डाव्या बाजूने बघितलं म्हणून लेफ्ट हँड साइड. आता आपण चेक करून बघूया. बघा, ही हेक्सागोनल प्रिझम षटकोनी चिती पायावर समांतर उभी आहे. समोरून बघताना आपल्याला या पद्धतीनं हा एक आहे आणि हे दोन छोटे आहेत. माप आपल्याला टॉप व्ह्यू वरून मिळेल. त्याच्यासाठी आधी टॉप व्ह्यू आपण काढला. टॉप व्ह्यू मध्ये या पद्धतीनं आपल्याला षटकोन दिसेल आणि साइड मध्ये आपल्याला दोन आयत दिसतील. तर टॉप व्ह्यू कडून आपण प्रोजेक्शन घेतले आणि फ्रंटचे प्रोजेक्शन क्रॉस केले आणि या पद्धतीने आपण देखावे काढू शकतो. ते झाले षटकोनी चितीचे लंबजन्य प्रक्षेप देखावे. इथे आपण थांबणार.